इथं काय करताय? हो मॅडम, तुम्ही काय करता इथं या कॉकटेलच्या घरात? मी ते कामाला आहे इथं. अहो पण तुम्ही तर म्हणाल तुम्ही त्या कॉकटेलच्या पुरीची मैत्रीण आहे. हा माझी कामाला आहे, पण ती सांगू देत नाही ना कुणाला. माझं सोडा, तुम्ही असं चोरासारखं का शिरला विरोधकाच्या घरात? तुम्हीच म्हणाल होता ना जाऊन घरी त्या कॉकटेलच्या पुरीची माफी मागा म्हणून. म्हणून आलतो इथं. कुठं आहेत कुठं तुमच्या मालकीनबाई? काय केलं तुम्ही? कोण आहे रे तिकडे? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या पडद्या मागे लपा. नाही नाही नाही, एक काम करा, तर समोरच्या रूम मध्ये लपा. नाही, तुम्हाला वाटेल तिथे लपा. सरका तुम्ही. अरे देवडा, पुण्यंदोर कुठे पटकन बाई उरक. जगदीशजी, काय झालं? एवढ्या रात्रीचं असं अचानक माझ्या रूम मध्ये काय करताय तुम्ही? अहो, घरात चोर घुसलाय बहुतेक. इकडे कुणी आलंय का? नाही बाबा. काय झालं दादा? कसला तरी आवाज आला. घरात कोणतरी घुसलंय. अरे मीच होते ती. माझ्याकडनं पाणी पिताना ग्लास पडला. काय जगदीशजी, उगाच माझी झोप मोड केलीत तुम्ही. सॉरी शोना मॅडम, तुमची झोप मोड केली. तू काय करतेस इथे अजून? जाऊन जाऊ. हो. गुड नाईट. गुड नाईट. बाहेरून दार लावून घेतो म्हणजे कोणी येणार नाही. सॉरी मॅडम, म्हणजे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला इथं लपायला जागा मिळाली नाही म्हणून तुमच्या रूम मध्ये येऊन लपलो. मला नव्हतं माहित माझ्याशिवाय तुम्हाला करमतच नाही ते. एवढी जोखीम घेऊन सकाळी विरोधकाच्या घरात घुसलात आणि आता चक्क माझ्या अंथरुणात. ईश्य. अहो कसलं इश्य, तुम्ही समजताय तसलं काही नाही. असू द्याच हो, कळतंय मला. तेवढं चालायचं. अहो काय चालायचंच, इथं दुसऱ्या कामाला आलतो. कसलं काम? ते तुम्हाला मी नंतर सांगेन. मॅडम प्लीज तेवढं कोणाला काही बोलू नका, नाहीतर माझं काय खरं नाही. तुम्ही माझ्याशी कधी खोटं बोलू नका. तुमचं आणि माझं हे टॉप सिक्रेट मी कोणालाच नाही सांगणार. आय प्रॉमिस. ए विरे, अरे काय झालंय? चप्पल का मारतोय? चपलीने तुला ना, तुला हसाडाने मारला पाहिजे, हसाडाने. माकडा मला काल काय म्हणत होता, दोस्तासाठी संकटाची कुस्ती खेळून मला काल कॉकटेलच्या घरात तसा सोडून पळून गेलाय. तुझ्यामुळे कसला खेळ झालाय माहिती का तुला? अरे मी पळून नाही गेलो, तू गावाने म्हणून निसटून गेलो तिथनं. आता मला इथनं निसटू दे, नाही तर लय बेकार काहीतरी निसटून. अरे तुझ्यामुळे कसल्या संकटात अडकलोय माहिती का तुला? तुला कळतंय का मी कोणत्या संकटात आहे? अरे तुझ्यामुळे मी काल सोना मॅडमच्या चादरीत होतो. काय? सोना चादर? आपण तू माफी मागायला गेला होता ना? आत्ता कळलंय मला तू बाहेर का थांबवलं होतंस मला. हीच का तुझी दोस्ती होय रे? तुझ्यासारखं मित्र कोणाला आयुष्यात मिळू नये. सोना, चादर, मला बाहेर. अरे बाबा तू समोर तसं काही नाही. अरे त्या जाग्याला वास लागला की कोणतरी घरात शिरलंय म्हणून लपायला सोनाच्या डायरेक्ट चादरीत शिरलास. तुला शाप आहे माझा शाप. तुला लागणारी एक बी पोरगी मिळणार नाही. कुवारा मरशील कुवाळा. इथे ना म्हणा दोस्ती मरशी पाय ना अंत म्हणा चिंदापुनीची पेद्दा गायंदी. मी काय सांगतो तुझं काय चाललंय? एक तर आधीच ते पक्ष प्रवेशाच्या व्हिडिओमुळे घरात राडा झालाय आणि त्यात मी काल कॉकटेलच्या घरात गेलो सोना मॅडमच्या चादरीत बी गेलोय. हे जर का काकीला कळलं का माझं जळणच पोचवलं मसनात. मग सांग ना त्या शिवानाला, कोणाला सांगू नको. ती म्हणली कोणाला काय सांगणार नाही म्हणून, पण तिथं त्यांच्या घरात काम करणाऱ्या त्या पुरीने मला सोना मॅडमच्या खोलीत बघितले आणि तिने जर का हे कॉकटेलच्या पुरीला सांगितलं तर माझं खरं नाही. कोण? ती कॉकटेलच्या पोरीवर हिंडते ती? हा ती कामाला होय तिथं? हा मग अरे दोघी 24 तास एकत्र असतात. तू सोनाला घास भरवतानाचा फोटो काय भेटला होता तिला? तिने डायरेक्ट बॅनर लावले होते. आता जर कळलं का तू सोन्याच्या चादरीत होता मग तर डायरेक्ट टीव्हीवर ब्रेकिंग न्यूजच आहे. ज्याचा करता तुम्ही आदर ती ओढते सोन्या संघ चादर.
हे नाही 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 नाग्या, आत्ताच्या आता आपण त्या कॉकटेलच्या घरी जाऊ आणि त्या पुरीला सांगू की कॉकटेलच्या पुरीला काय सांगू नकोस म्हणून. जर काकीला कळलं ना, काकी बाजारात उठल माझा. चल पहिले कॉकटेलच्या घरी चल. थांब बाबा, माझ्यावर जी संकट आली ती तर मोकळं करून आणतो. अरे बेंबीला थुका लावून चल चल. कापड तर बदलू देशील का नाही? गुड मॉर्निंग अंकुशराव. गुड मॉर्निंग शोना मॅडम. शोना मॅडम नाही, ओनली शोना. गुड मॉर्निंग शोना. राहू द्यात. काल एवढा मोठा कार्यक्रम झाला, तुमचं लक्ष तरी होतं का आमच्याकडे? रात्री गुड नाईट म्हणायला सुद्धा आला नाहीत तुम्ही. पक्षाच्या मोठबांधणीचं काम सुरू आहे शोना, त्यात जरा बिजी आहे. आत्ता सुद्धा पक्षाच्या मीटिंगलाच निघालोय. साहेबच्या आमचं राहू द्या, शोना मॅडमला द्या. अंकुशराव, चहा तरी घ्या आमच्या बरोबर प्लीज. चला. घ्या ना. साहेब तुमच्यासाठी पण चहा आणला होता. काय झालं डॅडी? गाई गाई चहा पिलो, त्याच्यामुळे थोडा ठसका लागला. पिऊ. आम्ही पक्षाच्या मीटिंगला निघालोय. शोना मॅडमची नीट उठ बस करा. पाहुणे आहेत त्या आपल्या. आम्ही आहे की. पाहुण्यांची काळजी घ्यायला. पिऊ, पाहुण्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे आणि तुम्ही सोडून पाहुण्यांच्या कुणीही आसपास फिरकलं नाही पाहिजे, समजलं? हो डॅडी. चला येतो आम्ही. मॅडम नाश्ता. इव, हा कसला नाश्ता आहे? शी, असला नाश्ता तर आम्ही आमच्या डॉगीला सुद्धा देत नाही. प्लीज माझ्यासाठी ना एक फ्लफी फ्रेंच ऑमलेट, ग्रीक योगर्ट आणि बेकन टोस्ट विथ ब्राऊन ब्रेड घेऊन या प्लीज. हे असलं काही मिळत नाही. आत्ताच तुमच्या डॅडींनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं नाही का? पाहुणी आहे मी त्यांची, मला कोणत्याच गोष्टीची कमी पडता कामा नाही. सो प्लीज. बरं, मी तुमची मदत करते. कांचन, अगं आमदार साहेब आले. या आमदार साहेब या. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. अहो आधी कळवलं असतं तर जंगी स्वागत केलं असतं तुमचं. स्वागतासाठी नाही आलो आम्ही इथं. तुमच्या गावातल्या लोकांनी अंकुशरावाच्या पक्षात प्रवेश केला. अशी कशी फुटली माणसं? माणसांचं जाऊ द्या, पण तुमचं पुतण्या पण. नाही साहेब, तुम्ही समजताय तसं काही नाही. मग कसं आहे? नाही म्हणजे राजवीरला राजकारणात इंटरेस्ट नाही. हो, राजकीय घराणं तुमचं. जिथं 24 तास माणसं राजकारणच करत असतात, तिथं तो राजकारणापासून लांब राहायचंय. कांचनताई, तुमचा राजकारणाचा सगळा पाया जयवंतरावांच्या पुण्याईवरतीच टिकून आहे. याचा विचार करा. त्यांच्या खुनाच्या सहानुभूतीच्या लाटेवर इथपर्यंत पोहोचलात तुम्ही. पक्षानं तुम्हाला पंचायत समिती दिली, झडपीचं अध्यक्षपद दिलं. आता जयवंतरावाचंच पोरग विरोधी पक्षात जातंय हे बाहेर कळलं तर पक्ष या भागात नावाला तरी उडेल का? तुमच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागल, याचा विचार करा. अहो असं काही नाही, वीरू राजकारणात जाणार नाही. आम्ही कसा विश्वास ठेवायचा? एक काम करा, तुम्ही एखादं छोटंसं पद देऊन टाका राजवीरला, म्हणजे लोकांना कळेल तो याच पक्षात आहे. तुला मध्ये मध्ये तोंड उचकायला कोणी सांगितलंय? साहेब, मी आता बोलले ना तुम्हाला, राजवीरला खरंच इंटरेस्ट नाही राजकारणात. नाही, आम्हाला यशवंतरावांचं म्हणणं पटतंय.
बाहेर चुकीचा मेसेज जायला नको म्हणून आपण राजवीरला लोकशक्ती युवक आघाडीचं अध्यक्षपद देऊन टाकू, म्हणजे तो कुठं हलणार नाही. साहेब, ते पद तर पृथ्वीला द्यायचं ठरलंय आपलं. अहो राजवीर पण तुमचाच आहे की. राजकारणात कुठली गोष्ट कायम असते का कांचनताई? आता उगीच फुटाफुटी नको. 2-4 दिवसात याच भागात माझा दौरा आहे, तेव्हा वेळ ठरवून राजवीरला अध्यक्षपद देऊन टाकू. येतो मी. जी काकी, झालं का समाधान? नाही म्हणजे आता तरी मनासारखं झालं ना तुझ्या? काय झालं काकी? अजिबात काकी म्हणू नकोस मला. अरे दगाबाजी केलीस तू, पाठीत सुरा खुपसलायस. अहो काकी, पण नेमकं काय झालंय? विरोधकांच्या दारात कशासाठी गेला होतास ते आत्ता कळतंय मला. पक्षाचं पद पदरात पाडून घेण्यासाठीच ना? अहो काकी, मला काय समजना तुम्ही काय बोलताय ते. तुझा विरोधकांचा गुलाल लावाच्या पराक्रमामुळे आमदार साहेबांनी तुला पद द्यायला सांगितलंय. चांगलं पांग फेडलंस भावाचं पद खाऊन. एका साध्या पदासाठी एवढं राजकारण केलंस? अहो काकी, मला नकोय काय पदबीत. हे राजकारण नाही जमायचं मला. गप बस. तुम्हा मायलेकरांची नाटकं काय आहेत ते मला चांगली माहिती आहेत. काल हेच सांगायला जीभ उचलत नव्हती ना तुझी. लक्षात ठेव, ह्या पदाची झूल 2 दिवसाची आहे. तेव्हा नाटक न करता पद घ्यायचं जी, पण त्यापासून दूर राहायचं. मग बघते मी काय करायचं ते. जी का. हे काय झालं रे? काय म्हणत होता काकी? अरे मी इथनं फुटू नये म्हणून मला पक्षाचं पद देतात काकी. हा एक नंबर विषय आहे की मग. शुभकांक्षलू शुभकांक्षलू. अरे शुभेच्छा कसले देतेस ना ग्या. अरे मला नाही जायचं राजकारणात. एका भानगडीत अडकतच चाललोय का मी. एक एक करून सोडू. आधी त्या कॉकटेलच्या घरची कामवाली आहे ना, तिला जाऊन भेटू. तिच्या तोंडाला सायलेन्सर लावू, म्हणजे ती गप्प बसेल. आणि पुढचं पुढं बघू आपण नंतर. चल चल. वेर आर यू लॉस्ट? कुठे हरवलीस? शोना ग, गाडीचा हफ्ता आलाय. फ्लॅटचे हफ्ते 2 महिने झाले भरलेले नाहीयेत. आपल्या अकाउंटमध्ये जेमतेम फक्त ₹1,00,000 राहिलेत. ह्या शोनाला चांगलंच माहिती पैसा कुठून आणि कसा गोळा करायचा आहे. ते बघ, माझं ATM कार्ड. बोल, कशाचा हप्ता भरायचा आहे तुला? जगदीशजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जॉइन अस. ब्रेकफास्ट करूया एकत्र. नाही नको, चालू द्या तुमचं. मी आपलं असंच आहे. काय लागलं तर सांगा तुम्हाला. जगदीशजी, जवळची व्यक्ती एवढ्या जवळ असताना लांबून का काळजी घेताय? इकडे या ना. कम. हा ते पण आहे. लाजू बिजू नका, हे सगळं आपलंच आहे. जगदीशजी, तुम्ही माझी हक्काची व्यक्ती आहात, मग कशाला लाजेन मी? हा ते पण आहे म्हणा. बसा. घ्या ना. बाकी शूटिंग बिटिंग कुठे चालू आहे आता? चेन्नईला. हे काय, आता मागच्या आठवड्यातच सगळं शूट पूर्ण करून इथे परत आले. माझ्याकडे ना आता नवीन 13 फिल्मचे ऑफर्स आहेत. यातला एक हॉलिवूड सुद्धा आहे, पण मी त्यातला एकही सिनेमा करणार नाहीये. का हो? का नाही करणार? जगदीशजी, तुम्ही सांगा, का करू मी ह्यांचे सिनेमे? हो, अजून आहे ना मला हवा तसा रोल नाही मिळाला. आणि माझ्यातली जर आतली आर्टिस्ट सॅटिस्फाईड होत नसेल ना, तर फक्त पैशासाठी का करू मी असले सिनेमे? सांगा. हा असं आहे का? पण म्हणजे नेमका कसला रोल करायचा आहे तुम्हाला? रोलचं सोडा. रोलचं सोडा. मला आहे ना हिरो पाहिजे. हिरो. असा हिरो पाहिजे ना ज्याच्या डोळ्यातला कॉन्फिडन्स बघून मुली अशा घायाळ झाल्या पाहिजे. त्याचा असा रुबाब हवा की पब्लिक बघून नुसती वेडी झाली पाहिजे. जगदीशजी, जरा उभं राहा 1 मिनिट. थोडं तिकडे बघा, राईटला. थोडं इकडे. ये परफेक्ट. दॅट्स द फेस.
जगदीशजी, तुम्ही बनाल का माझे हिरो? मला कोण गेली रो म्हणून? हाव, कोणी कशाला तुम्हाला हिरो म्हणून घेतलं पाहिजे? तुम्ही स्वतःच निर्माते व्हा. मी तर म्हणते प्रत्येक राजकारण्याने ना निर्माता व्हायलाच पाहिजे. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती चित्रपट बनवायचे आणि मतदार गोळा करायचे. एकदा का लोक तुमच्याशी जोडली गेली की मतं मिळणं सोपं होऊन जातं. तुमचा वेगळा एक चाहता वर्ग निर्माण होईल. मोठमोठे कलाकार तुमच्या पाठीशी उभे राहतील. पण ते असं कसं होणार ते? बसा, सांगते. बसा. समजा आपण एक सिनेमा बनवला. तो सिनेमा अख्ख्या इंडियात रिलीज होणार आणि पिक्चर एकदा हिट झाला की लोक म्हणणारच ना, कोण आहे प्रोड्युसर या चित्रपटाचा? ऑब्व्हियसली तुमच्या नावाची केवढी चर्चा होईल. तुमची एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी क्रिएट होईल. निर्माता जगदीशराव अंकुशराव पाटील. वाह. नुसतं जगदीशराव पाटील, ते बाकी आदलं मधलं कोणाचे नाव टाकायची गरज नाही. ओके. मला काय वाटतं, आपण आहे ना तुमच्या आयुष्यावरती एक सिनेमा काढू. तुमच्या जीवनाचा प्रवास. नाव समजा मुख्यमंत्री जगदीशराव पाटील. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास. हो, सगळ्या लोकांना सिनेमा बघून लोकांना असं वाटेल की आपला दमदार आमदार आपल्याला मिळाला. विचार करा ना. शोना, तू कोण कुठली? तू माझा एवढा विचार करतेस? अच्छा, कोण कुठली मी? हाव, म्हणजे ते राहू द्यात, नका बोलू माझ्याशी. कोण कुठली आहे ना मी. अहो, ते तोंडातून चुकून गेले माझ्या ते. बरं बाबा, आमच्या आहेत शोना. आमच्या नाही, माझी म्हणा. माझी शोना तरच बोलेन. माझी यशोन. काय तुम्ही पण. जगदीशजी, तुम्हाला माहिती आहे का हे सगळं सिनेमाचं मी का बोलते? अहो, जो माणूस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसून राज्य चालवू शकतो, तो माणूस चौकात कुठेतरी उभं राहून नको त्या ठिकाणी डोकं लावतो हे नाही पाहवत मला. जगदीशजी, लोकांचा नाही पण निदान माझा तरी विचार करा. माझा तुमच्यावरती जीव, सॉरी, म्हणजे माझा तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही नक्की मुख्यमंत्री होऊ शकता. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकता. शोना, काय झालं रडायला? तुम्ही आता प्रोड्युसर होणार. तुम्ही पॉप्युलर होणार. मला असं का वाटतंय की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि मला विसरून जाल. शोना, मी मुख्यमंत्री झालो ना, एक वेळेस मी माझ्या बापाला विसरलो. तुला ना डोळे पुसा दे. आम्हीच पुसू का? बरं बाबा, आम्ही पुसतो. रडायचं नाही परत. मला नाही आवडत डोळ्यात पाणी आले. आणि हा, ते कायम लक्षात ठेव. जगदीश तुला वचन देतो, मी मुख्यमंत्री झालो तरी तुझा हात आणि तुझी साथ कधीच सोडणार नाही. थँक्स. काय राव ना घ्या, एवढा उशीर करतो आवरायला. मॅडमनी ना सगळं सांगितलं पण असेल कॉकटेलच्या पोरीला. अरे नाही सांगणार, मी आहे ना इथं. हा, तूच आहेस या सगळ्याचा जबाबदार. तूच राडा घातलायस आणि मन माझी अशी वाट लागल्या. हे तू का टेन्शन घेतोय? आयुष्यात वाटायला लावतो बघ ना गे आता. डॉक्टर पडलायस का रे? कॉकटेलच्या पुरीच्या बघण्याच्या कार्यक्रमाला आले आणि गेट मधनं काय दिसतोय सर? चल इकडनं साईडनं जाऊ. काय चाललंय हे? माझ्याशिवाय करमत नाही की काय? हो, नाही नाही मॅडम, तसं नाही. मी तर ते मला भेटायला आलात ना,
मी एवढीच आवडते तुम्हाला, तर मला घेऊन का नाही जात तुमच्यासोबत? हो मॅडम, इथं आधीच माझ्या आयुष्यातले मोठं वादळ उठले हो, तेच शांत करायला आलोय मी. मला वादळ म्हणालात? अहो नाही मॅडम, अहो मॅडम प्लीज जाऊ देवा मला, नाहीतर माझं इशे एंड होईल कोणी बघितली तर. मी तर म्हणते ना, हे असं सारखं सारखं रिस्क घेऊन मला भेटायला येण्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत एखादा सिनेमाच का नाही करत? तुम्ही हिरो बनाल माझे? बनाल ना? नाही करायचं त्याला तुझ्यासोबत सिनेमा. नाही व्हायचं हिरो, लांब राहायचं त्याच्यापासून. दोस्त आहे मी त्याची, त्यामुळं लांब राहायचं त्याच्यापासून. कळलं?